नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्यामध्ये चुन्या येत असतील तर कशा प्रकारे तुम्ही मुंडा खोली घ्यायचे किंवा मुंडा उंची घ्यायचे, वेगवेगळ्या गळ्यानुसार मुंड्यामध्ये कसे बदल करायचे आहेत हे अगदी मी तुम्हाला सविस्तर असं समजावून सांगणार आहे. मुंड्याला आकारसुद्धा कशा पद्धतीने द्यायचे हे सुद्धा पाहूया, म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ वगैरे येणार नाही. तर इथे मी आज 38 साईज घेणार आहे. 36 साईज मी या आधीच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेली आहे. तर आज आपण 38 साईज पाहूया. इथे पहा, सर्वात पहिल्यांदा आपण ब्लाऊजची उंची घेऊ. 14.5 प्लस 1 15.5 इंच या पद्धतीने मी इथं उंची घेणार आहे. एकदा जर तुम्हाला मुंड्याला आकार द्यायला यायला लागले तर तुमच्या ब्लाऊजमध्ये अजिबात घोळ वगैरे येत नाही. आता इथून मी शोल्डर घेणार आहे 5.5 इंच. आपण 38 साईजमध्ये 5.5 इंच शोल्डर घेतो. इथे सुद्धा मी घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंड्याची उंची घेणार आहे 5.25 इंच. तर इथं मी जे आता हे मुंडा मार्किंग केलेला आहे किंवा शोल्डर, तर पहा, शोल्डर 5.5 घेतलेला आहे आणि मुंडा घेतलेला आहे 5.25. तर हा 8 आणि 9 आणि 10 इंच गळ्यासाठी हा तुम्ही शोल्डर मुंडा वापरायचा आहे. इथून एक अशी मी लाईन ओढून घेतली 5.25 इंचावरती. अजून एकदा चेक करूया. पहा, बरोबर 5.25 इंच आहे. आता आपल्याला 38 साईज कटिंग करायचं आहे. तर याचा छातीचा चौथा भाग किती येतो? 9.5 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता मुंड्यामध्ये तुमच्या घोळ काय येतात, तर तुमच्या मुंड्याला आकार जे आहे ते एकदम परफेक्ट नसतात, त्यामुळे मुंड्यामध्ये घोळ येतो. जर इथे तुम्ही मी जी सांगते ती ट्रिक वापरली तर अजिबात तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाहीत. इथं कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 8, 32 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग होतो 8 इंच. त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी प्लस केलं आणि 1.5 इंच मार्जिन. हे सर्व साईजमध्ये पहा, कंबर मोजायला विसरायचं नाही. या पद्धतीने आता मुंड्याला आकार कसे द्यायचे हे पहा. आता इथून मी गळ्याची रुंदी घेईन 2.25 इंच. पुढचा गळा 6.5 इंचावरती पॉईंट दिला. इथून घेतलं 2.5 इंच. आपण मागचे गळे ड्रॉ करत आहोत, पुढचा इथं मी काही भाग दाखवणार नाही. तर सर्वसाधारणपणे 10चा गळा आहे, 10.5 इंच मी मार्किंग केलं. इथे 2.5 इंच घेऊ. आणि इथून हा बॉक्स असा तयार करून घेऊन मी गळ्याला आकार देऊन घेतलेले आहेत. तर पहा, इथं फक्त मी मुंडा दाखवणार आहे. आता इथे जे काही मुंड्याचे पॉईंट असतील ते समजावून घ्या. तर पहा, 1/2 इंच सर्व साईजमध्ये इथं डाऊन करायचं आहे, सर्व साईजमध्ये. आता इथं जो पॉईंट देणार आहे आपण 38 साईजमध्ये, तर तो मी पॉईंट कुठून देते पहा. हा फिटिंगचा पॉईंट आहे, त्याच्या आतमध्ये हा पॉईंट मी घेतला 1 इंचावरती. तर हा पॉईंट जो आहे तो मुंड्याला परफेक्ट आकार येण्यासाठी हा पॉईंट असतो. याने काय होतं, आतल्या आत आकार तयार होतात आणि इथून असं आकार आपण इथं डाऊन करतो, त्यावेळेस तिथला कपडा जो आहे तो कट होऊन निघतो. म्हणून मुंड्यामध्ये घोळ चुन्या वगैरे येत नाही. हा पॉईंट देणं सुद्धा अगदी महत्त्वाचं आहे. तर इथे हा पॉईंट 30-32मध्ये तुम्ही द्यायचा आहे 1/2 इंच. जो 1 इंच घेतलेला आहे तो 34-36मध्ये पहा, 28-30मध्ये हा 1/2 इंच घ्या, खूप लहान साईज आहे. परत 32-34मध्ये हा पॉईंट घ्यायचा आहे. अर्धा इंच. 36मध्ये हा पॉईंट घ्यायचा आहे 1/4 इंच. इथे सुद्धा 32मध्ये तुम्ही हा पॉईंट जो आहे तो 1/2 इंच दिला तरी सुद्धा चालेल. 28, 30, 32मध्ये 1/2 इंच घ्या. 34-36मध्ये हा पॉईंट 1/4 इंच घ्या. इथे आपण 38 साईज घेतली, 1 इंच आणि 40च्या पुढे हा पॉईंट 1.25 इंच 1.2 हा घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. आता इथे
हा जो पॉईंट आहे तो 1.25 इंच घ्यायचा आहे. किती घ्यायचं आहे? 1.25 इंच. आणि ही जी मुंड्याची उंची आहे पहा, याचा असा मी सेंटर करून घेतला. आणि आकार देताना ही ट्रिक वापरा. हा सेंटर केलेला आहे, इथून जवळपास 1.25 इंच तुम्ही सरळ या आणि मग असे आकार द्या. आता इथं हा आकार आला तर डायरेक्ट इथं हा पॉईंट नाही जोडायचा. पहा इथे असा आतमध्ये येत, पहा असा आकार नेऊन मी इथं असा जोडलेला आहे. आणि इथून मग हा आकार या पद्धतीने असा जोडत जोडत इथं 1/2 इंचावरती आणायचं आहे. म्हणजे काय होतं, जसा हवा आहे तसा एकदम परफेक्ट मुंडा आपला तयार होतो. ठीक आहे, हा झाला आपला पाठीमागचा मुंडा. पुढचा मुंडा काय करायचं, इथे एक 1.25 इंच असं आतमध्ये यायचं, फक्त 1.25 इंच यायचं, जास्त नाही. इथून घ्यायचं आहे 1.25 इंच, सेंटर आहे, सरळ या आणि इथून या पद्धतीने मुंड्याला आकार द्या. फक्त इथल्या इथेच हा आकार द्यायचा पुढच्या मुंड्याचा. तर हे झालं 8, 9, 10 इंचाच्या गळ्यामध्ये मी मुंड्याला आकार देऊन दाखवले. अजिबात चुनी येणार नाही. आता इथं अजून एक बदल करायचा आहे. सेंटर करा तुम्ही, किंवा डायरेक्ट 4 इंचावरती जरी घेतलं तरी चालेल. 4, 4.5 इंच. इथं मी टक्स घेतला, इकडे 1/2 इंच, इकडे 1/2 इंच. आता हा टक्स घेतल्यानंतर आपण इथं कट करत नाही, इथं कपडा कट करत नाही. इथे 1/2 इंच वरती जाऊन हा भाग कट करून काढायचा. यामुळे काय होतं, हा भाग सरळसुद्धा राहतो. ठीक आहे, हा भाग सरळ राहतो. प्लस काय होतं, इथं हा तिरका भाग झालेला सरळ होऊन इथं जे चुन्या येतात त्या चुन्यासुद्धा येत नाहीत. म्हणजे काय होतं, हा जर तिरका भाग, आता हा सरळ भाग आहे, टक्स दिल्यानंतर हा असा खाली जातो. या पद्धतीने जेव्हा आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस तो परत सरळ होतो. सरळ झाल्यानंतर काय होतं, तो कपडा इथे गोळा होतो. तर तो गोळा झालेला कपडा आहे, याच्या परत इथं लूज पडून रिंकल्स तयार व्हायला सुरुवात होते. म्हणून आपण काय करायचं आहे, ते कट करून काढायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्यायचे आहेत. आता 12 इंचाच्या गळ्यामध्ये सुद्धा रिंकल्स येतात, कारण इथे पहा खूप ब्रॉड गळा असतो, डीप गळा असतो आणि पसरतो. तर इथं काय करायचं आहे आपल्याला, इथे छातीमध्ये एक 1.25 इंच तुम्ही कमी करून पहा, इथे या पद्धतीने तुम्ही फिटिंग करायचं आहे. म्हणजे काय होतं, इथे लूज पडत नाही आणि रिंकल्ससुद्धा येत नाहीत. तर यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला असतो. आता इथे पहा, आपण जे 5.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे, आता हे 8, 9, 10 इंचाच्या गळ्यासाठी मी सांगितलेलं आहे, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता 12 इंचाचा गळा आपण घेऊ. तर इथंच मी बदल करून दाखवते. शोल्डर जे 5.5 इंच घेतलेलं होतं ते आपण 5 इंचच घ्यायचं आहे. इथे सुद्धा 5 इंच घ्यायचं आणि मुंडा 5.5 इंच घेऊया. आणि जसं की मी सांगते तुम्हाला, मुंडा जी उंची आहे ती कशावरती डिपेंड असते, मुंडा राऊंडवरती डिपेंड असते मुंड्याची उंची. तर ती तुम्ही कशा पद्धतीने मोजायची आहे हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये समजावून सांगितले. आणखीन मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन, मुंड्याची उंची जी आहे ती कशी ठरवायची. आता इथे आपण 8, 9, 10 इंचाचा गळा असताना काय केलं, छातीचा सरळ सरळ चौथा भाग इथून 9.5 इंच टाकलं. परंतु आता तसं करायचं नाही. इथं 11 इंच गळा असेल तर 1.25 इंच कमी करून घ्या, आणि 12 इंच गळा असेल तर सरळ सरळ 1/2 इंच कमी करायचं, आणि पुढे हे 1.5 इंच मार्जिन. फक्त हे पाठीमागील भागामध्ये बदल करायचा आहे, पुढच्या भागामध्ये नाही. पुढचा भाग सरळ सरळ 9.5 इंचच कटिंग करायचं आहे. तुम्हाला या इथं हा समजलंच असेल. इथे हे कट होऊन निघल्यामुळे सुद्धा इथं तुमच्या मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाही. इथे मी 1/2 इंच घेतलं, इथून घेणार आहे मी 1.25 इंच. तर या कोपऱ्यातून मी 1.25 इंच घेतलेलं आहे आणि मुंड्याला आकार देणार आहे. अगदी असं या पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्यायचे. पहा, आता इथे जो सरळ भाग राहतोय त्यासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने राऊंड करून घ्या, चालेल.
या पद्धतीने तुम्ही मुंड्यामध्ये आकार द्यायचे आहेत, जेणेकरून तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज कटिंग करा, लहान साईज असो, मोठी साईज असो, गळा छोटा असो, मोठा असो, या पद्धतीने जसे मी आत्ता फॉर्म्युले सांगितले त्या पद्धतीने जर आकार दिले तर तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ वगैरे येणार नाही. तर या व्हिडिओमध्ये मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.